मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि या मागणीसाठी सतत याचा पाठपुरावा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आपली भूमिका ठाम ठेवल्याचं दिसत सुद्धा आहे. काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असताना येथे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा आहे किंवा मनोज जरांगे पाटील यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक होऊ शकते किंवा मनोज जरांगे पाटील यांचा अटक वॉरंट निघालेला आहे, यातूनच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एक हळहळ आणि खळबळजनक एक गोष्ट घडली सुद्धा आहे. परंतु नक्की या गोष्टीमध्ये तथ्य आहे का की मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार अशा चर्चांना उधाण आलं जरी असलं तरी मनोज जरांगे पाटील यांना जे काय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून जे काही अटक वॉरंट आलेला आहे, हे अटक वॉरंट खरं आहे का? मनोज जरांगे पाटील यांनी अशी काय चूक केली किंवा काय फसवणुकीचा गुन्हा जो त्यांच्यावरती लादला गेला आहे, याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे फसत चालले आहेत का? मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे उपोषण करते आंदोलन करते आहेत. मनोज जरांगे पाटील यांना कोणी डॅमेज करण्याचा प्रयत्न करून मराठा समाजाची एक बाजू मजबूत बाजू आहे ही बाजू डावलण्याचा किंवा कमी करण्याचा कोणी प्रयत्न करत आहे का? किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आता अटक वॉरंट किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची जी काय मागणी होत आहे किंवा मनोज जरांगे पाटील हे त्यांना आलेल्या अटक वॉरंट वरती नक्की मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या वकिलांचं काय म्हणणं आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा काय म्हणणं आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये तपासून बघू. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, 2013 मध्ये छत्रपती शंभूराजे या महानाट्याचे प्रयोग जालनामध्ये या खेडोपाडे गावामध्ये लोकांना इतिहास समजावा याच्यासाठी शिवबा संघटनेकडून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून छत्रपती शंभूराजे या महानाट्याचे प्रयोग लावण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्यासह हे प्रयोग लावण्यात आल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर हे सुद्धा या प्रकरणामध्ये सामील होते असा आरोप या मनोज जरांगे यांच्यावरती धनंजय घोरपडे यांनी 2013 ला लावला सुद्धा होता. 2013 ला त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये केस सुद्धा दिली होती. गुन्हा सुद्धा दाखल झाला नव्हता. परंतु धनंजय घोरपडे यांनी आता सांगितल्याप्रमाणे किंवा धनंजय घोरपडे यांची केस आणि जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून आता जे काही पुढे आलेलं आहे त्याच्यामध्ये असं की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आता अटक वॉरंट निघालेला आहे. परंतु त्यावेळेला छत्रपती शंभूराजे या महानाट्याचे प्रयोग लावण्यासाठी जालनामध्ये या खेडोपाड्यामध्ये प्रयोग लावण्यासाठी प्रत्येक प्रयोगाचे 5 लाख अर्थात 6 प्रयोग होणार होते, म्हणजेच 30 लाख रुपये धनंजय घोरपडे यांना मिळाले नाहीत असा दावा हा धनंजय घोरपडे यांनी 2013 ला केला सुद्धा होता. पोलीस स्टेशनला किंवा पोलीस ठाण्यामध्ये याचे काही पुरावे नसताना किंवा करारपत्रावरती जे काही झालेलं आहे याचे पुरावे काही नसताना जर केस जर का घेतली तर ती अनिवार्य होईल. याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा ही केस न घेता किंवा गुन्हा नोंद सुद्धा झाला नाही. त्याच्यानंतर धनंजय घोरपडे या दिग्दर्शकाने निर्मात्याने पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये येथे एक सादगी पत्र किंवा सादगी केस जाहीर केली होती. त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हा गुन्हा झाला होता असं म्हटलं सुद्धा जातं. परंतु मनोज जरांगे पाटील यांची भूमिका किंवा मनोज जरांगे पाटील आता मीडिया समोर आणि सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार असं म्हणतात की 13 लाख रुपयाचे चेक हे धनंजय घोरपडे यांना आमच्या सहकाऱ्यांनी दिले होते. सहकाऱ्यांकडून ज्या माणसांकडे गेले त्यांनी कदाचित हे पैसे दिले नसावेत, त्याच्यामुळे चेक बाउन्स झाले असावेत. कदाचित याच्यामध्ये मी कुणालाही फसवलेलं नाही. माझ्यावरती जो काय फसवणुकीचा गुन्हा जो काय दाखल झालेला आहे किंवा अटक वॉरंट निघालेला आहे हे कुणीतरी कट कारस्थान केलेला आहे. याच्यामध्ये फडणवीसांचा सहभाग मला दिसत आहे. फडणवीस हे गृहमंत्री आहेत, पोलीस खातं हे त्यांच्याकडेच आहेत. ते जजला पोलिसांना धमकावून मला मारण्याचा येथे प्रयत्न सुद्धा करतील, कारण मला जेलमध्ये टाकल्याच्या नंतर इथल्या पोलिसांना सांगून किंवा इथल्या जे कोणी आतमध्ये असणारे आरोपी आहेत यांना सांगून मला गोळ्या मारतील, मी मारायला सुद्धा तयार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी या फडणवीस साहेबांवरती हल्लाबोल सुद्धा केलाय.
फडणवीस साहेबांना नेमकं हे प्रकरण कुठून सुचलं किंवा आता 2013 नंतरचा इतके वर्ष गेल्याच्या नंतर 11 वर्ष या गोष्टीला झाल्याच्या नंतर हे प्रकरण आत्ताच कसं काय बाहेर आलं, याच्यावरती जर का आपण एक प्रकाश टाकण्याचा जर का प्रयत्न जर का केला तर याच्यामध्ये फडणवीस यांनी हे जाणून बुजून प्रकरण केलं आहे का, असा मनोज जरांगे पाटील यांनी सवाल या महाराष्ट्राच्या समोर फडणवीस साहेबांना केला सुद्धा आहे. परंतु याच्यामध्येच फडणवीस यांनी असं सांगितलं सुद्धा की त्यांच्यावरती झालेली केस 2013 धनंजय घोरपडेंनी या महानाट्याचे प्रयोग इथे केले होते. प्रयोग केल्याच्या नंतर प्रत्येकी प्रयोगाचे 5 लाख रुपये अर्थात 6 प्रयोगाचे 30 लाख रुपये हे मनोज जरांगे पाटील यांनी दिले नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरती असा हा गुन्हा किंवा त्यांना अटक वॉरंट हे जारी झालं सुद्धा असेल. परंतु पुढे फडणवीस असं सुद्धा म्हणतात की जर एखादा व्यक्ती जर का तारखेला जर का हजर राहिला जर का नाही, सुनावणीसाठी त्याला बोलावला असता, तो जर का तिथे गेला जर का नाही, तर अशा प्रकारचे अटक वॉरंट निघू शकतात. तुम्ही कायद्याचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणी तुम्हाला अटक सुद्धा होऊ शकते. अशा प्रकारचे तुमच्यावरती अटक वॉरंट येऊ शकतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले सुद्धा. मला किंवा माझं नाव या प्रकरणामध्ये घेण्याची काही गरज नाही, मला हे प्रकरण काही माहिती नाही, परंतु माझं नाव या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील माझ्यावरचा असणारा राग त्याच्यामुळे मुद्दाम घेत आहेत, असं फडणवीस म्हणाले सुद्धा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी AC बिराजदार यांनी हे समन्स पत्र बऱ्याच वेळा पाठवलं सुद्धा होतं किंवा आता त्यांच्यावरती जो काही गुन्हा नोंद झाला आहे, मनोज जरांगे पाटील यांना वेळोवेळी सुनावणीसाठी बोलावलं सुद्धा होतं. परंतु आता AC बिराजदार यांनी आत्ताच ही भूमिका घेत या मनोज जरांगे पाटील यांच्यावरती अटक वॉरंट हे जारी केलं सुद्धा आहे. याच्यामध्ये काय खरं किंवा काय खोटं, किंवा नक्की मनोज जरांगे पाटील यांनी अशी चूक केलेली आहे का, किंवा मनोज जरांगे पाटील यांनी या घोरपडेंना फसवलं आहे का, 30 लाख रुपयाची जी काय मागणी होत आहे, मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की जर वेळोवेळी आम्ही किंवा या आंदोलनामुळे मला या न्यायालयामध्ये जाता आलं नाही किंवा सुनावणीसाठी मी उभा राहू शकलो नाही, त्याच्यामुळे मी काही काळ येथे गेलो नसेल, परंतु आत्ताच यांना माझ्यावरती अटक वॉरंट जारी करण्याची किंवा अटक वॉरंट येण्याची काय कारण असावीत, हे सुद्धा इथल्या महाराष्ट्राने शोधलं सुद्धा पाहिजे. परंतु याच्यामध्येच पुढे मनोज जरांगे पाटील यांचे वकील जे काही आहेत ते वकील सुद्धा आता त्यांची भूमिका सुद्धा मांडताना असं म्हणतात की वकील संतोष खामकर असे म्हणतात की 2013 याच्या अगोदर 2013 मध्ये या घोरपडेंनी गुन्हा देण्यासाठी हे कोथरूड पोलीस स्टेशनला गेले होते, परंतु काही पुरावे नसल्या कारणाने येथे गुन्हा नोंद झाला नाही. त्याच्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालय सत्र याच्यामध्ये या न्यायालयामध्ये त्यांनी सादगी पत्र दिलं होतं आणि त्याच्यानुसार मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आदेश किंवा येथे पूर्ण चौकशी व्हावी याचे आदेश येथून काढण्यात आले होते. परंतु काही काळ किंवा काही दिवस आम्ही सुनावणीसाठी गेलो होतो. मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे आम्ही सुनावणीसाठी गेलो नाही, त्याच्यामुळे हे अटक वॉरंट त्यांनी जे काय आता काढलं आहे, हे अटक वॉरंट मध्ये मनोज जरांगे पाटील यांना कलम 420 आणि 406च्या अंतर्गत त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा हा दाखल झाला होता. परंतु त्याच्यानंतर आम्हाला याच न्यायालयाने आम्ही सुनावणीसाठी गेले असता मनोज जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन सुद्धा हा मिळाला होता. परंतु त्याच्यानंतर काही आंदोलनामुळे आम्हाला तिथे जायला मिळालं नाही किंवा मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजासाठी असणारी उपोषणाची तळमळ किंवा येथे मनोज जरांगे पाटील आंदोलनामुळे त्यांना या सत्र न्यायालयामध्ये जाता आलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावरती असा अटकपूर्व जामीन जरी निघाला जरी असेल तरी आता 2 ऑगस्ट पर्यंत त्यांना कोणीही अटक करू शकत नाही. पुढचे आदेश किंवा पुढे जी काही सुनावणी होईल त्याला आम्ही जबाबदार आहोत किंवा या जबाबदारीसाठी आम्ही पूर्णपणे तत्पर आहोत, असे संतोष खामकर मनोज जरांगे यांचे असणारे वकील यांनी मीडिया समोर सांगितलं सुद्धा. परंतु आता जर का फडणवीसांची एक बाजू जर का म्हटली आणि जर संतोष खामकरांची जर का बाजू जर का म्हटली आणि मनोज जरांगे पाटील यांना जर का न्याय मिळवून देण्याचा जर का आता प्रयत्न जर का केला किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती असे अटक वॉरंट किंवा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जी काही आता अटक वॉरंटची मनोज जरांगे पाटील यांना जे काही जारी केलेलं आहे
आहे किंवा त्यांच्यावरती आता गुन्हा नोंद होऊ शकतो, हे महाराष्ट्रामध्ये जरी सर्वत्र जरी समजलं जरी असेल तरी किती खरं आणि किती खोटं याची एक बाजू किंवा एक काळी बाजू आणि एक पांढरी बाजू याची नक्की काय आहे, किंवा मनोज जरांगे पाटील यांना जेल होऊ शकते का? मनोज जरांगे पाटील हे जर का जेलमध्ये जर का गेले तर बाहेर उपोषणाचं आंदोलनाचं काय होणार? मनोज जरांगे पाटील जर का जेलमध्ये जर का गेले तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे फडणवीस यांच्यावरती त्यांचा असणारा राग आणि फडणवीस अशा प्रकारच्या गोष्टी किंवा मला मारून टाकतील असं होईल का? मनोज जरांगे पाटील जेलमध्ये गेल्याच्या नंतर मराठा समाजाची एक बाजू मागे पडेल का? मनोज जरांगे पाटील जर का जेलमध्ये जर का गेले किंवा हा गुन्हा जर का खरा जर का ठरला तर मनोज जरांगे पाटील यांच्या नंतर मराठा समाजाची बाजू कोण उचलून धरेल का? नक्की हे प्रकरण कोणत्या वळणावरती जातंय? तुम्हाला नक्की याविषयी काय वाटतंय? तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची नक्की वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर का केलं जर का नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.